Hello dear students, welcome back to our channel. Today we are going to learn 2.4 अनक क्रॅकाटोआ. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण 2.4 अनक क्रॅकाटोआ या पाठाचा अभ्यास करणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओंची माहिती मिळेल. अनक क्रॅकाटोआ. Krakatoa is an island in the Sunda Strait between Java and Sumatra in Indonesia. क्रॅकाटोआ हे एक आयलंड आहे, एक बेट आहे जे की जावा आणि सुमात्रा यांच्यामध्ये जी सुंदा नावाची स्ट्रेट आहे म्हणजे खाडी आहे इंडोनेशियामध्ये, तेथे हे आयलंड आहे. इट इज नोन फॉर इट्स व्होल्कॅनो विच इरप्ट्स रेग्युलरली. तर ते बेट तेथे एक व्होल्कॅनो आहे जो की रेग्युलरली त्याचे इरप्शन होत असते, त्यामुळे ओळखला जातो. व्हॉट इज अ व्होल्कॅनो? तर व्होल्कॅनो म्हणजे काय? अ व्होल्कॅनो इज अ क्रॅक ऑर ओपनिंग इन दी अर्थ क्रस्ट. तर व्होल्कॅनो काय आहे? तर ज्यावेळी पृथ्वीच्या कवचाला क्रस्टला भेग पडते किंवा तेथील भाग ओपन होतो आणि त्यालाच आपण व्होल्कॅनो असे म्हणतो. देर इज अ हॉट मोल्टन रॉक नियर द अर्थ सेंटर. तर पृथ्वीच्या केंद्रस्थानी अतिशय तप्त असा शिलारस म्हणजेच मोल्टन रॉक असतो. अतिशय उष्ण तप्त असा दगडांचा रस हा पृथ्वीच्या केंद्रस्थानी असतो. समटाइम्स इट रायजेस टू द सरफेस ऑफ द अर्थ थ्रू सच अ क्रॅक ऑर ओपनिंग अँड फ्लोज आउट. तर हा जो शिलारस असतो हा काही वेळेला पृथ्वीच्या कवचाला वरच्या क्रस्टला भेग पडते, तर त्यातून तो बाहेर येतो, तर त्यावेळी आपण त्याला व्होल्कॅनो म्हणतो. वेन दिस हॅपन्स वी से दॅट द व्होल्कॅनो हॅज इरप्टेड. तर अशी प्रक्रिया ज्यावेळी घडते त्यावेळी आपण त्याला व्होल्कॅनो इरप्शन असे म्हणतो किंवा ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे असे म्हणतो. अ व्होल्कॅनिक इरप्शन हॅपन्स ऑन अ ट्रिमेंडस स्केल. हा जो ज्वालामुखीचा उद्रेक असतो हा अतिशय मोठ्या प्रमाणात होतो. थिक डार्क क्लाउड्स ऑफ स्मोक राईज हाय फ्रॉम दी ओपनिंग. तर तेथून ओपनिंगमधून लाव्हा बाहेर पडतो आणि त्या लाव्हाबरोबरच धूर बाहेर पडतो. खूप असा काळा आणि थिक असा धूर बाहेर पडतो आणि त्याचे आकाशात ढग तयार होतात आणि ते पूर्ण आकाशात पसरतात. अँड स्प्रेड इन दी स्काय. बिग ग्लोईंग बर्निंग चंक्स ऑफ रॉक अँड रेड हॉट लावा आर थ्रोन आउट ऑफ दी क्रॅक इन दी अर्थ. ज्या ठिकाणी ज्वालामुखीचं केंद्र असतं त्या ज्वालामुखीच्या केंद्रातून अतिशय चमकणारा असा लाल असा लावा आणि खडकांचे तुकडे, दगडाचे तुकडे, तसेच गॅस आणि राखसुद्धा बाहेर पडते. व्हेरी हॉट मड अँड ॲश ऑल्सो थ्रोन आउट. तर अतिशय गरम असा चिखल आणि राखसुद्धा तेथून बाहेर फेकली जाते. अ ग्रेट व्होल्कॅनिक इरप्शन कॅन चेंज द लँडफॉर्म्स इन ॲन एरिया. मोठ्या ज्वालामुखीचा उद्रेक एखाद्या क्षेत्रातील भूस्वरूपसुद्धा बदलू शकतो. व्होल्कॅनोज आर पॉप्युलरली क्लासिफाईड इंटू 3 कॅटेगरीज. तर ज्वालामुखी हे 3 कॅटेगरीमध्ये क्लासिफाईड केलेले आहेत. ॲक्टिव्ह व्होल्कॅनोज, डॉर्मेंट व्होल्कॅनोज आणि एक्सटिंक्ट व्होल्कॅनोज असे ज्वालामुखीचे 3 प्रकार आहेत. तर पहिला प्रकार पाहू, ॲक्टिव्ह व्होल्कॅनोज. ॲक्टिव्ह व्होल्कॅनोज इरप्ट रेग्युलरली. तर ॲक्टिव्ह व्होल्कॅनो जे असतात त्यांचे इरप्शन, त्यांचा उद्रेक हा रेग्युलर होत असतो. डॉर्मेंट व्होल्कॅनोज. डॉर्मेंट म्हणजे काय? तर सुप्त, निष्क्रिय किंवा निद्रिस्त. डॉर्मेंट मीन्स टेम्पररीली इनॅक्टिव्ह ऑर इन अ डीप स्लीप. डॉर्मेंट म्हणजे सुप्त अवस्थेतला किंवा निष्क्रिय आणि निद्रिस्त म्हणजे झोपलेला व्होल्कॅनो. We find information about the eruption of these volcanoes in history, but now they are quiet. तर आपल्याला इतिहासात असं आढळून येतं की त्याचं इरप्शन हे झालेलं आहे, परंतु आता ते सध्या
सुप्त अवस्थेत आहेत. तिसरा प्रकार आहे एक्सटिंक्ट व्होल्कॅनोज. एक्सटिंक्ट व्होल्कॅनो म्हणजे काय तर नामशेष झालेला किंवा विझलेला व्होल्कॅनो. जिओग्राफर्स कॅन गेस बाय लुकिंग ॲट दी रॉक फॉर्मेशन. तर जे भूगोलशास्त्रज्ञ असतात ते दगडाचं जे फॉर्मेशन झालेलं आहे त्यातील जो काही बदल झालेला आहे त्याच्यावरून ते गेस करू शकतात. दॅट दे यूज टू इरप्ट लॉंग ॲगो बट देअर इज नो रेकॉर्ड ऑफ इट इन हिस्ट्री. तर ते दगडाच्या स्वरूपावरून भूगोलशास्त्रज्ञ ते तर्क लावू शकतात की हा व्होल्कॅनो झालेला आहे, त्याचं इरप्शन खूप वर्षांपूर्वी झालेलं आहे, परंतु आता सध्या तो निष्क्रिय झालेला आहे. तो त्याच्यातून आता पुन्हा ज्वालामुखीचा उद्रेक होण्याची शक्यता नाही. बट देअर इज नो रेकॉर्ड ऑफ इट इन हिस्ट्री. परंतु त्याचं नंतर कधी इरप्शन झालं याचं रेकॉर्ड हे आपल्याला इतिहासामध्ये सापडत नाही. अँड एक्सटिंक्ट व्होल्कॅनो इज अनलाइकली टू इरप्ट अगेन. मग नामशेष झालेला ज्वालामुखी पुन्हा उद्रेक होण्याची शक्यता नसते. क्रॅकाटोआ इज अन ॲक्टिव्ह व्होल्कॅनो. तर क्रॅकाटोआ हा एक ॲक्टिव्ह व्होल्कॅनो आहे. इट हॅज इरप्टेड मेनी टाइम्स कॉझिंग ग्रेट डिझास्टर. तर त्याचं बऱ्याच वेळा इरप्शन झालेलं आहे आणि त्यामुळे खूप आपत्ती आलेली आहे आणि जीवितहानीसुद्धा झालेली आहे. द वर्स्ट ऑफ द इरप्शन टूक प्लेस इन ऑगस्ट 1883. तर सगळ्यात वाईट इरप्शन जे आहे त्याचं झालेलं ते ऑगस्ट 1883 झालं होतं. द व्होल्कॅनो इरप्टेड विथ सच अ लाऊड बूम दॅट इट वॉज हर्ड मोर दॅन 3500 किलोमीटर अवे इन ऑस्ट्रेलिया. तर त्याचा आवाज इतका मोठा होता की ऑस्ट्रेलियामध्ये तो 3500 किलोमीटर दूर इतक्यापर्यंत ऐकू गेला होता. इट इज बिलीव्ड टू बी द लाऊडेस्ट साऊंड दॅट मॅन हॅज एव्हर हर्ड. तर लोकांनी ऐकलेल्या आवाजांपैकी हा सगळ्यात मोठा आवाज होता. द आयलंड विच वॉज अ व्होल्कॅनिक माउंटन. ते जे बेट होतं ते एक व्होल्कॅनिक माउंटन होतं, म्हणजे ज्वालामुखीचा तो एक पर्वत होता. कोलॅप्स ऑन इट सेल्फ. ज्वालामुखीचा पर्वत असलेले ते जे बेट होते ते स्वतःच कोसळले, कोलॅप्स झाले. द डस्ट दॅट वॉज थ्रोन अप इन दी इरप्शन रोज टू अबाउट 80 किलोमीटर्स इन दी स्काय. तर इरप्शनच्या वेळी त्यातून जी धूळ फेकली गेली, जी डस्ट फेकली गेली ती आकाशात 80 किलोमीटर उंच इतकी फेकली गेली. इट स्प्रेड इन दी स्काय अराउंड दी वर्ल्ड अँड लॅटर सेटल्ड इन दी डिफरंट पार्ट्स ऑफ दी वर्ल्ड थाउजंड्स ऑफ किलोमीटर्स अवे. आणि मग ती धूळ, ती ॲश जी वर आकाशात फेकली गेली होती ती इतरत्र पसरली, आकाशात इतरत्र पसरली. हजारो किलोमीटर दूरपर्यंत आजूबाजूचा जो परिसर होता त्या परिसरात जाऊन ती सेटल झाली, म्हणजे त्या परिसरात जाऊन ती बसली. द इरप्शन कॉज जायंट वेव्स ऑर सुनामीज इन दी सी नियर द आयलंड. मग ज्यावेळी इरप्शन झालं त्यावेळी तेथील जवळचे जे आयलंड होते त्या आयलंड्सवर खूप मोठ्या मोठ्या लाटा आणि सुनामी लाटा आल्या. अबाउट 165 villages and towns were destroyed due to the eruption and the tsunamis. मग त्या इरप्शनमुळे आणि सुनामीमुळे 165 गावं आणि शहरं हे उद्ध्वस्त झाले. द इरप्शन डिस्ट्रॉईड 2/3 ऑफ दी आयलंड ऑफ क्रॅकाटोआ. ते जे इरप्शन झालं त्यामुळे 2/3 म्हणजे 2/3 म्हणजे जर त्या आयलंडचे 3 भाग केले तर त्या 3 भागापैकी 2 भाग हे नष्ट झाले होते, उद्ध्वस्त झाले होते त्या क्रॅकाटोआ आयलंडचे. इट कोलॅप्स बिनीथ द सरफेस ऑफ द सी क्रिएटिंग अ ह्यूज अंडर वॉटर व्होल्कॅनिक क्रेटर ऑर होल. तर त्यावेळी ते जे आयलंड कोलॅप्स झालं तर ते जमिनीत सुद्धा समुद्रात कोलॅप्स झालं होतं आणि त्यामुळे काय झालं की पाण्यात सुद्धा एक मोठं क्रेटर तयार झालं. द होल वॉज मोर दॅन 6 किलोमीटर वाईड. तर त्या होलचं अंतर 6 किलोमीटर रुंद इतकं होतं. देन इन 1927 अ प्लम ऑफ स्मोक रोज आउट ऑफ दी वॉटर ऑन दी क्रेटर. मग 1927 त्या क्रेटरच्या
वरती जे पाणी होतं त्या पाण्यातून धुराचे लोट उठू लागले. इट वॉज फॉलोड बाय अनदर इरप्शन. त्या मागोमाग इरप्शनसुद्धा सुरू झाले, तिथे उद्रेक व्हायला लागले. अ फ्यू डेज लेटर अ न्यू आयलंड व्होल्कॅनो ब्रोक वॉटर. हाऊ डिड इट हॅपन? त्या ठिकाणी इरप्शन झाल्यामुळे एक नवीन बेट तयार व्हायला लागला आणि ते पाण्याच्या वरवर दिसू लागलं. वेन द अंडर वॉटर व्होल्कॅनो थ्रू अप ॲश अँड रॉक, इट वॉज क्विकली टेकन अवे बाय द सी वॉटर. अंडर वॉटर पाण्यातल्या व्होल्कॅनोचा जेव्हा उद्रेक झाला त्यावेळी ती ॲश आणि रॉक ही समुद्राच्या पाण्याबरोबर दूरपर्यंत वाहत गेली. बट देन द लावा स्टार्टेड फ्लोईंग आउट ऑफ द क्रेटर फास्टर. नंतर त्या क्रेटरमधून लावा अधिक जोराने अधिक वेगाने वाहायला सुरुवात झाली. दिस व्होल्कॅनिक मटेरियल was not all taken away by the waves and a new mountain began to grow. त्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून ते जे मटेरियल निघत होतं ते सगळंच आता समुद्राच्या पाण्याबरोबर वाहून जात नव्हतं आणि त्यामुळे तिथे एक नवीन ज्वालामुखीचा पर्वत तयार व्हायला सुरुवात झाली. इट केप्ट ग्रोविंग अँड वॉज सून सीन अबव द वॉटर. आणि तो हळूहळू वाढत होता आणि लवकरच तो पाण्याच्या बाहेर सुद्धा दिसायला लागला. थस अ न्यू आयलंड ग्रीव फ्रॉम दी ओल्ड आयलंड ऑफ क्रॅकाटोआ. तर क्रॅकाटोआच्या जुन्या आयलंडपासून एक नवीन आयलंड तयार झाला. इट वॉज नेम अनक क्रॅकाटोआ ऑर दी चाइल्ड ऑफ क्रॅकाटोआ. अनक क्रॅकाटोआ असं त्याचं नाव ठेवण्यात आलं किंवा त्याला चाइल्ड ऑफ क्रॅकाटोआ असं सुद्धा म्हणतात. अनक क्रॅकाटोआ इज स्टील अँड ॲक्टिव्ह व्होल्कॅनो. तर अनक क्रॅकाटोआ हा अजूनसुद्धा ॲक्टिव्ह व्होल्कॅनो आहे. इरप्शन हॅव बिगन अगेन सिन्स 1994. तर 1994 पासून त्याचे उद्रेक आता पुन्हा सुरू झालेले आहेत. इट लाईज क्वाईट फॉर अ फ्यू डेज अँड देन अगेन देअर आर इरप्शन्स. तर थोडे दिवस तो शांत होतो आणि पुन्हा काही दिवसांनी पुन्हा तेथे इरप्शन्स होतात. त्याचे उद्रेक पुन्हा पुन्हा होत राहतात. विथ मोअर लावा फ्लोईंग आउट द आयलंड इज स्टील ग्रोईंग बिगर. तर ज्यावेळी उद्रेक होतो त्यावेळी त्यातून खूप सारा लावा बाहेर पडतो आणि वाहतो, त्यामुळे ते आयलंड हळूहळू मोठं होत आहे. सिन्स 1950 द आयलंड हॅज ग्रोन ॲट ॲन ॲव्हरेज रेट ऑफ 5 inches पर वीक. तर 1950 पासून त्या आयलंडवर उद्रेक होऊन प्रत्येक आठवड्याला 5 इंच या रेटने ते आयलंड मोठं होत आहे. पार्ट ऑफ द ओल्ड आयलंड नोन ॲज रकाटा इज स्टील विजिबल इन दी सी अ लिटल अवे फ्रॉम द न्यू अरायवल अनक क्रॅकाटोआ. तर अनक क्रॅकाटोआ या नवीन आयलंडपासून थोड्या अंतरावर जे जुनं आयलंड होतं त्याचं नाव होतं रकाटा, ते अजूनही समुद्रात दिसतं. आफ्टर क्रॅकाटोआज इरप्शन इन 1883 द सराउंडिंग आयलंड्स अँड कोस्ट वेअर कवर्ड विथ हॉट ॲश. ज्यावेळी 1883 क्रॅकाटोआचं जे उद्रेक झाला होता त्यामुळे आजूबाजूच्या बेटांवर आणि किनाऱ्यावर त्याची जी गरम राख होती ती बसली होती. नो लाईफ रिमेन. तर त्यामुळे तेथील जी सजीवसृष्टी होती ती नाश पावली होती, नष्ट झाली होती. वेन अ सायंटिस्ट विजिटेड इट इन 1884 ही फाउंड जस्ट वन स्पायडर देअर. त्यानंतर 1884 ज्यावेळी वैज्ञानिकांनी तेथे भेट दिली त्यावेळी त्यांना फक्त एक स्पायडर आढळून आला होता. बट द लिव्हिंग वर्ल्ड ऑन रकाटा वॉज नॉट लॉस्ट अँड गॉन फॉर एव्हर. परंतु रकाटा आयलंडवर सजीवसृष्टी पूर्णपणे नष्ट झालेली नव्हती. द विंड अँड द सी ब्रॉट सीड्स ऑफ प्लांट टू द आयलंड. मग हवेच्या माध्यमातून किंवा समुद्राच्या पाण्याच्या माध्यमातून झाडांच्या बिया त्या आयलंडपर्यंत पोचल्या. सम सीड्स केम विथ द बर्ड्स हू फ्ल्यू ओव्हर द आयलंड. तर काही बिया या पक्ष्यांच्या माध्यमातून त्या आयलंडवर आणल्या गेल्या. प्लांट्स अँड ॲनिमल्स दॅट लिव्ह इन दी सी केम टू द कोस्ट अगेन. मग जे समुद्रातील वनस्पती होते आणि प्राणी होते ते पुन्हा त्या कोस्टवर त्या किनाऱ्यावर येऊ लागले. स्मॉल लँड ॲनिमल्स लाईक ॲंट्स
termites, or even rats and lizards travel to the island on plants floating in the sea. समुद्राच्या पाण्यामध्ये जे झाडं तरंगत होती त्या तरंगणाऱ्या झाडांवरूनच ॲन्ड्स, टर्मिट्स किंवा उंदीर किंवा पाली असे प्राणी प्रवास करून त्या बेटावर पोचले. वन एज ऑफ द आयलंड वॉज soon teeming with plants and animals. आयलंडचा जो एक भाग होता तेथे परत सजीवसृष्टी निर्माण व्हायला सुरुवात झाली. It was like a laboratory where scientists can see how living things slowly develop in an area. ते जे क्षेत्र आहे ते वैज्ञानिकांसाठी एका लॅबोरेटरी सारखंच आहे. वैज्ञानिक तेथे पाहू शकतात की या क्षेत्रामध्ये सजीवसृष्टी हळूहळू कशा प्रकारे पुन्हा तयार होत आहे. टुडे सायंटिस्ट्स कॅन ऑब्झर्व दिस ऑल्सो इन अ पार्ट ऑफ अनक क्रॅकाटोआ. तर आज अनक क्रॅकाटोआच्या सुद्धा क्षेत्रामध्ये ते परीक्षण करू शकत आहेत. विच डज नॉट गेट कवर्ड विथ व्होल्कॅनिक ॲश. अनक क्रॅकाटोआच्या क्षेत्रात जेथे उद्रेक झाल्यानंतर ॲश बसलेली नाही आहे अशा क्षेत्राचं ते निरीक्षण करू शकत आहेत. द वेस्टर्न कोस्ट ऑफ जावा वॉज ग्रेटली अफेक्टेड बाय क्रॅकाटोआज इरप्शन. जावा बेटचा जो पश्चिम किनारा आहे तो जास्ती करून क्रॅकाटोआच्या उद्रेकामुळे प्रभावित झालेला होता. व्हेरी फ्यू ह्युमन बीइंग्स वेअर लेफ्ट देअर. खूप थोडी मानवी वस्ती शिल्लक राहिलेली होती. बट द वाईल्ड ॲनिमल्स अँड प्लांट्स इन दॅट एरिया ग्रीव इन नंबर अगेन. परंतु जंगली प्राणी आणि वनस्पती या एरियामध्ये पुन्हा वाढायला सुरुवात झाली, उगायला सुरुवात झाली. इन फॅक्ट द वाईल्ड लाईफ ग्रीव नॅचरली सिन्स देअर वेअर नो ह्युमन बीइंग्स टू इंटरफेअर विथ इट. तर त्या क्षेत्रामध्ये वाईल्ड लाईफ पुन्हा नैसर्गिकपणे वाढायला सुरुवात झाली म्हणून आता कोणीही तेथे कोणाचाही मानवी हस्तक्षेप तेथे नाही आहे. देअर वॉज नो वन देअर टू कट द ट्रीज ऑर किल द ॲनिमल्स. आता तेथे कोणीही झाडं वृक्ष कट करायला जात नाही किंवा तिथल्या प्राण्यांना मारायला जात नाही. सो दिस रिजन बिकेम रिच इन वाईल्ड लाईफ. म्हणूनच तो जो रिजन आहे तो जैवविविधतेने पूर्ण आहे. वाईल्ड लाईफ ही मोठ्या प्रमाणावर ग्रो होत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रश्न उत्तरांचा अभ्यास करूया. ड्रॉ अ डायग्रॅम टू शो अ व्होल्कॅनिक इरप्शन. एक आकृती काढायची आहे ज्यामध्ये आपल्याला व्होल्कॅनिक इरप्शन दाखवायचं आहे. फ्रॉम इट्स डिस्क्रिप्शन गिवन इन दिस पॅसेज. तर पॅसेजमध्ये त्याचे वर्णन केलेले आहे. त्या वर्णन केल्याप्रमाणे तुम्हाला डायग्रॅम काढायची आहे. लेबल द डायग्रॅम. त्याला नावंसुद्धा द्यायची आहेत. शो द फॉलोविंग इन इट. तर त्यामध्ये काय काय दाखवायचं आहे तर व्होल्कॅनो, अर्थ क्रस्ट, क्रॅक इन दी अर्थ क्रस्ट, हॉट मोल्टन रॉक, रेड हॉट लावा, स्मोक, ॲश, बर्निंग चंक्स ऑफ रॉक्स. तर हे सगळं आपल्याला त्यामध्ये दाखवायचं आहे. शो द 3 categories of volcanoes using the following tree diagram structure. तर काइंड्स ऑफ volcanoes: active, dormant and extinct. and erupt. Active volcanoes erupt regularly. Dormant volcanoes now quiet but able to become active. Extinct volcanoes. Rock formation indicate past eruptions and no record of it in history. Show the stages in the process in which Krakatoa collapsed and then Anak Krakatoa formed in the course of volcanic eruption. Use the flow chart given below. तर खालील फ्लो चार्टचा उपयोग करून आपल्याला क्रॅकाटोआ कसा कोलॅप्स झाला आणि त्यापासून नंतर अनक क्रॅकाटोआ कसा तयार झाला याचा आपल्याला क्रमाने घडलेल्या गोष्टी येथे लिहायच्या आहेत. इन 1883 then island collapsed, 2/3 destroyed, and then underwater volcano created. 1927 another eruption, outflow of the lava grows and mountain below sea, island above water. 4.
draw a diagram to show how life returned to the island. Label the diagram. Use the technique of drawing diagrams when you study science geography. तर आता परत आपल्याला एक आकृती काढायची आहे आणि त्या आकृतीमध्ये दाखवायचं आहे की लाईफ त्या आयलंडवर लाईफ पुन्हा कशी सुरू झाली आणि त्याला नावंसुद्धा द्यायची आहेत. 5. Write short notes on the following. First, the 1883 eruption and second, the living world on Rakata. Find the pronunciation of the following words from good dictionary. तर डिक्शनरीतून पुढील शब्दांचं आपल्याला प्रोनाउन्सिएशन शोधायचं आहे. स्ट्रेट, इरप्शन, ट्रिमेंडस, डॉर्मेंट, एक्सटिंक्ट, सुनामी, क्रेटर, प्लम. रीड द पॅसेज अँड फाइंड द वर्ब्स यूज्ड विथ द फॉलोइंग नाउन्स अँड फ्रेजेस. तर पुढे दिलेल्या नामांच्या आणि फ्रेजेसच्या बाबतीत कोणते वर्ब्स, कोणते क्रियापद यूज केले गेलेले आहेत ते आपल्याला इथे लिहायचं आहे. व्होल्कॅनो, इरप्ट, इट इज, हॅज इरप्टेड अँड मोल्टन रॉक इज. व्होल्कॅनिक माउंटन वॉज. डस्ट वॉज थ्रोन अप. 165 villages and towns were destroyed. The wind and the sea brought. Seeds came, birds flew. In the 5th standard, you have learned to identify verbs like rise, flow, happen, etc. that are used in a sentence. तर वाक्यामध्ये तुम्ही ओळखायला मागच्या वर्षी शिकलेला आहात. The verbs be, have and do can be used as main verbs in a sentence. तर be, have, do हे सुद्धा हे हेल्पिंग वर्ब्स आहेत. तर हे सुद्धा आपण वाक्यामध्ये ॲज अ मेन मुख्य क्रियापद म्हणून वापरू शकतो. टू बीचे इथे रूप दिले आहे एम, इज, आर, वॉज, वेअर, बीइंग अँड बीन. हॅव, हॅज, हॅव, having, had, do, does, do, doing, did, done. For example, be. I am 12 years old. I am चा अर्थ आहे. मी 12 वर्षाचा आहे. They were ready. ते रेडी होते, ते तयार होते. Were चा अर्थ होते. Have. I have a brother. Have चा अर्थ होतो आहे. तर मला एक भाऊ आहे. द डायनासोर हॅड अ लॉंग टेल. हॅडचा अर्थ होता, होते. तर डायनासोरला लांब शेपूट होती. डू इट. शी डिड सम वर्क. तर तिने तिचे कार्य केलेले आहे. द वर्ब्स बी, हॅव अँड डू आर also used with the main verbs in a sentence to show certain things. Then they are called auxiliary or helping verb. तर be, have, do याची रूपे आपल्याला इथे दिलेली आहेत. तर या शब्दांपैकी जर हे शब्द मेन वर्बच्या सोबत येत असतील, मुख्य क्रियापदाच्या सोबत येत असतील, त्यावेळी त्यांना हेल्पिंग वर्ब असं म्हणतात. म्हणजे ते मुख्य क्रियापदांना मदत करतात. ते सुद्धा क्रियापदच आहेत, परंतु ते मुख्य क्रियापदांना मदत करतात म्हणून त्यांना हेल्पिंग वर्ब असं म्हटलं जातं. डू इज यूज्ड विथ द मेन वर्ब ए टू फॉर्म अ क्वेश्चन. तर डू हे क्रियापद प्रश्न तयार करण्यासाठी सुद्धा केला जातं त्याचा उपयोग. डू यू नो द आन्सर म्हणजे तुला उत्तर माहीत आहे का. डिड यू सी द बर्ड. तू पक्षी पाहिला का. व्हॉट डू यू वॉन्ट. तुला काय हवं आहे. व्हॉट डिड द क्वीन टेल देम. तर राणीने त्यांना काय सांगितलं. व्हॉट डिड दे डू. ते काय करत होते. नकारात्मक वाक्य तयार करण्यासाठी सुद्धा त्यांचा उपयोग केला जातो. वी डिड नॉट गो बॅक.
बी अँड हॅव ऑक्झिलरीज कॅन ऑल्सो फॉर्म क्वेश्चन्स अँड निगेटिव्ह. तर डू प्रमाणेच बी आणि हॅवची रूपंसुद्धा ऑक्झिलरी वर्ब आहेत आणि त्यांचा उपयोग प्रश्न तयार करण्यासाठी किंवा नकारात्मक वाक्य तयार करण्यासाठी होतो. डू इज नॉट नीडेड वेन दीज आर यूज्ड. तर बी आणि हॅवची रूपे ज्यावेळी आपण यूज करतो त्यावेळी डूचे रूप वापरणं गरजेचं नाही आहे. फॉर एक्झाम्पल अ क्वेश्चन, आर यू रायटिंग अ स्टोरी. तर या ठिकाणी पहा बी टू बीचं रूप आलेलं आहे आर. तर आर येथे यूज केलेला आहे त्यामुळे आपल्याला डूचे रूप वापरणं गरजेचं नाही. आर यू रायटिंग अ स्टोरी म्हणजे तू गोष्ट लिहित आहेस का. इज इट नेसेसरी. तर पहा येथे इज हे बीचे रूप आहे, बीचं रूप आहे म्हणून येथे आपल्याला डूची गरज नाही. इज इट नेसेसरी म्हणजे ते गरजेचं आवश्यक आहे का. हॅव यू रिटन दिस. तू हे लिहिलं आहे का. तर पहा येथे टू हॅवचं रूप आलेलं आहे हॅव. टू हॅवची रूप आपण पाहिली हॅव, हॅज आणि हॅड. वाय हॅव यू कम बॅक म्हणजे तू परत का आला आहेस. तर पहा निगेटिव्ह सेंटेन्स कसं तयार झालेलं आहे. वॉज नॉट फिलिंग वेल म्हणजे मला बरं वाटत नाही आहे. शी हॅड नॉट सीन द बुक. तिने पुस्तक पाहिलेलं नव्हतं. देअर आर अदर वर्ब्स लाईक कॅन, कुड, मे, माइट, विल, वुड, शाल, शुड, मस्ट, यूज टू एक्सेट्रा विच शो वेदर समथिंग इज पॉसिबल. अलाउड, नेसेसरी एक्सेट्रा they are known as modal auxiliaries or modal verbs or helping verbs. We will look at their examples later on. Can, could, may, might, it, will, would, shall, should, must, used to यांना मॉडल ऑक्झिलरीज वर्ब असे म्हटले जाते. तर याचा आपल्याला अभ्यास पुढे करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, अन क्रॅकाटोआ या पाठाचा आपण अभ्यास केलेला आहे. तर हा पाठ तुम्ही खूप एन्जॉय केला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर नक्की करा.